आठवणी आठवता आठवता अशी माझी चाळ होती. एक खोलीचं घर आमचं, तरी सगळ्या चाळीशी आपुलकी होती. चाळ कधी वाटलीच नाही ती. चाळकरी लोकांचं ते एक कुटुंबच होतं. परक्या लोकांनाही आपलंसं वाटावं असं मायेचं छप्पर होतं. नेहमीच येता जाता पाठीवर शाबासकीची थाप होती. चुका केल्या तर कानफाडात मारणारी आप्त होती. एका घरात चहा झाला तर दुसऱ्या घरात खाणं व्हायचं. रात्री आईबाबांना घरी यायला उशीर झाला तर शेजारून घरपोच जेवण यायचं. जातीपातीला इथे नेहमीच दुय्यम स्थान होतं. माणसातल्या माणुसकीला नेहमीच पहिलं मानाचं पान होतं. घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती. घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती. गावाहून आलेल्या लोकांची इथे राहायची हक्काची सोय होती. संकट आलं एखाद्या घरी तर चाळ मदतीस धावून जायची. सुखात मात्र नेहमी सदा सावली देणारं झाड व्हायची. इथे माणसांना कधी कोणी खऱ्या नावाने हाक मारीतच नसे. ए कॅटी, ए रावल्या, ए चिंगू, ए काळे, ए टाकलू, यांची चलती नेहमी असे. मन खरंच अजूनही भूतकाळात सतत सतत रमतं. चाळ अजून हवी होती म्हणत धाय मोकलून रडतं. आज आहेत जिकडे तिकडे उंच उंच इमारतींचे मनोरे. लवकरात लवकर घेतले जातील उरलेल्या चाळींचे जीव रे. चाळ जरी आज नसली तरी आठवणीत अजूनही जिवंत ती. चाळ जरी आज नसली तरी आठवणीत अजूनही जिवंत ती. माझ्या चाळीने दिलेले हे अविस्मरणीय क्षण, ज्यांची मी आयुष्यभर ऋणी राहील. माझी चाळ. 7B स्पोर्ट्स क्लब. हरवली पाखरे.